पार्थ पवार हे उद्या राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे शपथविधीच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। सर्व नेते आजच दिल्लीला जाणार। बारामती विधानसभेसाठी वंचितचा काँग्रेसला पाठिंबा। राहुल गांधी येणार असतील तर प्रकाश आंबेडकर देखील प्रचाराला जाणार। बारामती विधानसभेसाठी वंचितची भूमिका स्पष्ट। अजित पवार यांच्या विमान अपघाताची आक्षेपार्ह माहिती सोशल मीडियावरती पोस्ट करणं एका तरुणाला भोवलंय। जालनाच्या बदनापूर तालुक्यामधील तरुणाला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे। 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। फरहान आझमी यांची समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती। सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांची घोषणा। फरहान यांच्या नेतृत्वाखाली पक्ष महाराष्ट्रामध्ये मजबूत होईल असाही विश्वास। नागपूरमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयानं वाढ झाली आहे। आजपासून सीएनजी 90 रुपये 90 पैशांना मिळेल। नागपूरमध्ये हरियाणा गॅस कंपनीकडून सीएनजीचा पुरवठा होतो आहे। पिंपरी चिंचवडची पुढची बातमी आहे। गॅसची पाईपलाईन या ठिकाणी फुटली। स्फोटासारखा आवाज झाल्यामुळे परिसरामध्ये दहशत निर्माण झाली। घाबरलेले लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळाले। ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये 3ऱ्या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवरती शिक्षकाचा लैंगिक अत्याचार। संतापलेल्या ग्रामस्थांनी शिक्षकाला चांगला चोप दिलाय। डोणगाव पोलिसांकडून शिक्षकाला अटक। 31 मे रोजी शिक्षक सेवानिवृत्त होतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।